रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरनं महायुतीमध्ये वादाची शक्यता आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती भाजपचा डोळा असल्याचं कळतंय। भाजप रवींद्र चव्हाण यांना मैदानामध्ये उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, तर शिवसेनेकडनं किरण सामंत यांचं नाव आघाडीवर आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरनं महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता सध्या व्यक्त होते आहे। रवींद्र चव्हाण सध्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि भाजपकडनं रवींद्र चव्हाणांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातनं मैदानामध्ये उतरवण्याची तयारी सुरू झालेली आहे, तर किरण सामंत यांच्या नावाची चर्चा शिवसेनेकडनं सध्या रंगतेय। रत्नागिरी सिंधुदुर्गाचे सध्याचे खासदार आहेत ठाकरे गटाचे विनायक राऊत, त्यामुळे विनायक राऊत यांच्या विरोधात कोणते उमेदवार असतील याची उत्सुकता आहे, परंतु महायुतीमधल्या वादाची शक्यता सुद्धा या मतदारसंघावरनं व्यक्त होते आहे। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देतात। सुशांत, अनेक मतदारसंघ कळीचे ठरू शकतात, पण खास करून महायुतीच्या बाबतीत सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाच्या बाबतीत चर्चा काय सुरू आहे? नक्कीच ज्ञानदा, भाजपने सध्या काही मंत्र्यांना जे आहे ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केलेली आहे। त्यातच महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ मानला जातो रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ, ज्याचे सध्याचे खासदार ठाकरे गटाचे आहेत। मात्र या लोकसभा मतदारसंघावर आता कुठेतरी भाजपनं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना या लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करण्याचे आदेश जे आहेत ते कुठेतरी वरिष्ठांकडून देण्यात आलेले आपल्याला खात्रीलायक माहिती मिळते। तसंच जर बघितलं असेल तर किरण सामंत म्हणजे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सध्या या लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत। मात्र दुसरीकडे भाजपने देखील तयारी केल्यामुळे आता महायुतीत या लोकसभा मतदारसंघावरून कुठेतरी वाद निर्माण होऊ शकतो। कारण जर बघितलं असेल तर ठाकरे गटात आणि विशेषतः महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद निर्माण सुरू असतानाच आता महायुतीत देखील जागा वाटपावरून कुठेतरी वाद निर्माण होऊ शकतो। आणि जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार रवींद्र चव्हाण यांना लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिलेले आहेत। ज्ञानदा, धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।